स्वागत. नमस्कार. नेपाळमध्ये आपण बघतोय सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेचं प्रासंगिक कारण दिसतंय की समाज माध्यमावरची बंदी नेपाळ सरकारने घातलेली. हे कारण जरी असलं तरी भ्रष्टाचार, घराणेशाही, आर्थिक स्थैर्य, आर्थिक मंदी अशी अनेक कारणं या असंतोषामागे असल्याचं समोर आलं. तर याचं नेमकं विश्लेषण आपल्याला कसं करता येईल? नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे, पण तो एक शेजारीपेक्षा भारताच्या एका व्यापक परिवाराचा भाग आहे. रामायण काळापासून दोन्ही देशांमध्ये संबंध आहेत आणि म्हणून नेपाळ भारतासाठी अतिशय महत्वाचं आहे. नेपाळ हे एक स्वतंत्र राष्ट्र अगदी ब्रिटिशांच्या काळापासून होतं आणि त्याला समुद्राची सीमा नसल्यामुळे एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यामध्ये हा देश आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था अतिशय कमकुवत आहे. नेपाळची अर्थव्यवस्था मुख्यतः पर्यटनावर, थोडीशी शेती, पण बरेच नेपाळी लोक हे अनेक दशकांपासून शतकांपासून भारतात किंवा जगाच्या पाठीवर अन्यत्र नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेले आहेत. त्यांच्याकडनं पाठवल्या गेलेल्या पैशावर त्यांची अर्थव्यवस्था चालते. आणि गेल्या काही वर्षात खास करून कोविडचं संकट, त्याच्यानंतरचं जागतिक राजकारण, म्हणजे तिकडनं वेगवेगळ्या देशातनं लोकांना परत पाठवण्याचं एक ट्रेंड असेल, किंवा मग नेपाळ मधली राजकीय अस्थिरता, कारण गेल्या 17 वर्षात जेव्हापासून नेपाळमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदायला लागली, 14 वेळेला सरकार तिकडे बदललेलं आहे, 14 वेगवेगळे पंतप्रधान झालेले आहेत. आणि या सगळ्या अस्थिरतेमुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आणि त्या परिणामांची झळ सामान्य लोकांना, ज्याला जेन झी, जे 1990च्या दशकात जन्मलेले आहेत, त्यांना सगळ्यात जास्त जाणवायला लागली. आणि त्यामुळे जेव्हा समाज माध्यमांवर बंदी घातली गेली, म्हणजे हा राग, हा असंतोष नेपाळमध्ये होता. दरवर्षी कोणती ना कोणती तरी आंदोलनं तिथे मोठ्या प्रमाणावर होत होती, पण यावेळेला समाज माध्यमांवरचं नियंत्रण सरकारच्या दृष्टीने हेतू चांगला होता, पण ज्या पद्धतीने हे केलं त्याची खूप मोठी प्रतिक्रिया आली आणि त्याचा परिणाम असा झाला की नेपाळमधलं सरकारही गडगडलं. आता एक नवीन व्यवस्था नेपाळमध्ये अस्तित्वात येत आहे. ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर एक ही